सुस्वागतम. आज रेसिपी नाही, तरुण भारत पेपरमधील जीवन गाणे या लेखमालेतील माझा प्रसिद्ध झालेला लेख सॉरी मी वाचून दाखवणार आहे. अनेक दिवसांपासून सॉरी या शब्दावर काहीतरी लिहावे असे मला वाटत होते. आज तो योग जुळून आला. सॉरी म्हणजेच माफी या विषयावर लिहिताना मला आज खूप आनंद होत आहे. काही चुकले असेल तर आधी सॉरी असे म्हणूनच लेखनाला प्रारंभ करते. सॉरी हा शब्द मला फेविकॉल सारखा वाटतो. पहा ना, एखादी वस्तू आपल्याकडून तुटली तर आपण ती जोडण्यासाठी गम किंवा फेविकॉल वापरतो. मग आपल्यातील नाते जर कमकुवत झाले किंवा नात्यात गैरसमज निर्माण झाले तर सॉरी ह्या शब्दाने ते जोडता येऊ शकते. कुठलाही मनुष्य सर्वगुण संपन्न नसतो. प्रत्येकाकडून अगदी कळत नकळत चुका होत असतात. एखाद्या व्यक्तीला स्पष्ट बोलून आपले विचार, सुख दुःख भावना प्रकट करण्याची तर काहींना गप्प राहण्याची सवय असते. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. चुका झाल्यानंतर, दिलेले काम वेळेवर झाले नाही तर किंवा वेळ प्रसंगी एखाद्याला सहकार्य करता आले नाही तर सर्वप्रथम सॉरी ह्या शब्दाने संभाषणाला सुरुवात होते. मन मोठं असेल तर सारं काही सामावून घेता येतं असं म्हणतात. असे म्हणतात ना, माफी मागितली तर देवही माफ करतो. मग आपण तर माणसे आहोत. नाते टिकवून ठेवण्यासाठी सॉरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. माफी मागितल्याने, माफ केल्याने कोणाचेच काही कमी होत नसून मनावरचा ताण, वेदना कमी होतात. मनात साठवून ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा सॉरी म्हणजेच माफी मागणे व माफ करणे हा सुखकर जीवनाचा उत्तम उपाय आहे. देवाने आपल्याला सर्व काही दिले आहे. देवाच्या दरबारात न्याय असतो असे म्हणतात. मग त्यापुढे आपले काय चालते? चला तर मग माणसाने माणसाशी माणसासम वागणे याप्रमाणे काही चुकले असेल तर मनापासून सॉरी म्हणूया. आपल्याला कोणी सॉरी म्हटले तर मनातले सारे काढून टाकून त्याला माफ करूया. प्रत्येक दिवस आनंदात जगूया. संवाद पुरवणीच्या माध्यमातून मला माझे विचार प्रकट करण्याचे उत्तम व्यासपीठ मिळाले. त्याबद्दल सर्वप्रथम मी तरुण भारत संवादचे मनपूर्वक आभार मानते आणि आता या लेखनाला स्वरचित कवितेने विराम देते. सॉरी ह्या शब्दाने होईल नाते पुन्हा घट्ट, मनोमनी पक्के करूया सॉरी म्हणायचा हट्ट. सॉरी म्हटल्याने मन होईल तणावमुक्त, माफ केल्याने आयुष्य होईल सुख समृद्ध. सॉरी म्हणायला नका करू आळस, मग वाट कसली पाहताय, दुःख जाईल मावळत. जीवनाची खरी गुरुकिल्ली ज्याला समजली नीट, जीवनाची खरी गुरुकिल्ली ज्याला समजली नीट, तो नक्कीच जवळ ठेवेल सॉरीचे किट. तो नक्कीच जवळ ठेवेल सॉरीचे किट. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.